आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। बुलढाण्यातील जयपूर गावामध्ये कमी मतदान झाल्याने आमदार संजय गायकवाड यांना संताप। 2000 मध्ये विकले गेल्याचं म्हणत मतदारांवर बोलताना आमदारांची जीभ घसरली। 2000 5000 याच्यापेक्षा तर बरं झाल्यापेक्षा तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का? बारामतीमधील जनता दरबारात अजित पवार संतापल्याचं पाहायला मिळालं। अरे तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का? सालगडी करायला काय मला? तुमचा व्यवहार चोख ठेवा, जीएसटीची धाड पडल्यावर माझ्याकडे येऊ नका। बारामतीमधील एका कार्यक्रमात अजित पवारांची फटकेबाजी। धुतल्या तांदळासारखे रहा, अन्यथा मीच जीएसटीला फोन करेन, पवार यांचं वक्तव्य। फ्लॅट वगैरे करत असताना तुमचे अग्रीमेंट, तुमचं जे काही सगळं चेकचा व्यवहार करायचं, रोखी भांगडीतच पडू नका। नाहीतर दादा जीएसटीने धाड टाकली, दादा त्याच्याकरता फायनान्स मिनिस्टर झालेला नाही। तुम्ही तुमचे कागदपत्र व्यवस्थित ठेवा। पालकमंत्री पदाची एवढी चर्चा पहिल्यांदाच होतीये। खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। सरकारमध्ये केवळ मुख्यमंत्री काम करताना दिसतायत, एवढं मोठं बहुमत मिळवून देखील वन मॅन शो सुरू आहे, जोरदार टोला। तुम्हाला खरं सांगू, पालकमंत्र्याचा रोल, पालक या शब्दाचा अर्थ काय? मी इतके वर्ष सरकार जवळून लांबून सगळं पाहिलेलं आहे, पण पालकमंत्र्याचा एवढा चर्चा मी पहिल्यांदाच ऐकते। या सरकारमध्ये एकच माणूस काम करताना दिसतो, त्याचं नाव देवेंद्र फडणवीस। बाकीचे आहेत कुठे? एवढं मोठं मॅन्डेट सरकारला मिळालेलं असताना मग हे सरकार ऍक्शन मोड मध्ये का दिसत नाहीये? फक्त मुख्यमंत्री वन मॅन शो। 288 सभागृह चालू शकतो तर राज्य देखील चालू शकतो, मंत्री नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य। माझं खातं मला मुख्यमंत्री पदासारखं वाटतं, झिरवाळांची प्रतिक्रिया। तर आदिवासी भागातील पालकमंत्री पद देण्याची देखील मागणी। मी 288चं सभागृह चालवलंय तर मी राज्य चालवू शकतो। सगळी खाती ही माणसांसाठी, सर्वसामान्यांसाठी, जनतेसाठी निर्माण केलेली आहेत, त्याच्यामुळे ते हे खातं सुद्धा माझा मुख्यमंत्री टाईपच वाटतं। विधानसभा निवडणुकीआधी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला, अजूनही अध्यादेश निघालेला नाही, संजय राऊतांची टीका। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची घोषणा राजकीय जुमला होता का? राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा। त्या मराठी भाषेसंदर्भातला अध्यादेश अभिजित भाषा म्हणून देण्याची जी घोषणा केली, त्या संदर्भात अजूनही एक प्रकारे नैराश्य। सरकारनं अक्कल गहाण ठेवली आहे का? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी निकषावरून रोहित पवारांचा निशाणा। लाडकी बहीण आणि कृषी सन्मान योजनेचा उद्देश पूर्णतः भिन्न असल्याची देखील प्रतिक्रिया। निवडणुकीनंतर निकष लावत लाभार्थी बहिणींची नावं यादीमधून बाहेर। लाडकी बहीण योजना केवळ मतांसाठी होती हे आता स्पष्ट। वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा। शिवसेना नेते गजानन कीर्तिकरांच्या पत्नीचं निधन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कीर्तिकरांची सांत्वनपर भेट घेतली, तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुनील प्रभू यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्यांनीही कीर्तिकरांचं सांत्वन केलं।